तंत्रज्ञानाचा चमत्कार की मानवजातीचं भविष्य हा प्रश्न जगभरातील लोकांच्या मनात घोळतो आहे। कारण अल्बेनियाने जगात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मंत्री नेमल्यावर आता ती गर्भवती झाल्याची बातमी समोर आली आहे। की मंत्री म्हणजे AI DLA, जी कोड, अल्गोरिदम आणि पिक्सेलने बनलेली एक पूर्णपणे आभासी व्यक्ती आहे। तिच्या नियुक्तीने आधीच चर्चेचा विषय निर्माण केला होता आणि आता ती 83 मुलांना जन्म देणार असल्याच्या घोषणेने जगभरात खळबळ उडाली आहे। याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आकाश खेंगले, प्रहार न्यूझीलंड मध्ये आपलं स्वागत करतो। अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी ग्लोबल डायलॉग परिषदेत ही घोषणा करत सांगितले की DLAने आतापर्यंत केलेलं कार्य अत्यंत यशस्वी ठरलं आहे। आता ती 83 मुलांना जन्म देणार आहे आणि ही सर्व मुलं म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असिस्टंट असतील। हे असिस्टंट संसदेतील प्रत्येक खासदारासाठी स्वतंत्रपणे काम करतील। ते प्रत्येक संसदीय कार्यक्रम रेकॉर्ड करतील, चर्चेचा आढावा घेतील आणि खासदारांना त्यांच्या कामात डिजिटल मदत पुरवतील। या घोषणेचा अर्थ शब्दशः न घेता ती एका तांत्रिक उपमेद्वारे समजून घ्यावी लागेल। DLA गर्भवती आहे म्हणजे तिच्या प्रणालीतून आता 83 नवीन AI मॉड्यूल्स विकसित केली जाणार आहेत। प्रत्येक मॉड्यूल म्हणजे एक स्वतंत्र AI सहाय्यक जो खासदारांना माहिती देईल, त्यांच्या बैठकींचा आढावा घेईल आणि निर्णय प्रक्रियेत डेटा आधारित मदत करेल। DLAची निर्मिती अल्बेनियाच्या सार्वजनिक खरेदी प्रणालीला पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी करण्यात आली आहे। ती सरकारच्या तांत्रिक निर्णय प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे। पारंपरिक अल्बेनियाई वेशात मानवी भावनांसारखी संवाद शैली असलेली ही मंत्री केवळ एक संगणकीय कोड नसून भविष्यातील प्रशासन कसं असेल याचं प्रतीक बनली आहे। अल्बेनिया 2026 पर्यंत या संपूर्ण प्रणालीचा विस्तार करणार आहे। तेव्हा प्रत्येक खासदाराजवळ DLAचं मूल म्हणजेच वैयक्तिक AI सहाय्यक असेल, जो त्यांचे कार्य ट्रॅक करेल आणि सूचनाही देईल। पंतप्रधानांनी विनोदाने म्हटलं, खासदार कॉफी प्यायला गेले तरी ही मुलं त्यांचं काम पूर्ण करतील। DLAच्या या डिजिटल गर्भधारणेमुळे जगासमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापराचा एक नवीन अध्याय उघडला आहे, जिथे मंत्रालय, संसद आणि मानवी निर्णय प्रक्रिया आता AIच्या बुद्धिमत्तेशी हातमिळवणी करत आहेत। हे दृश्य विज्ञान कथेसारखं वाटलं तरी वास्तव बनतंय आणि कदाचित हेच भविष्य आहे, जिथे तंत्रज्ञानही आई बनू शकतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।